पुणे महानगरपालिकेने सनस मैदानावर दिनांक 8 जूनपासून खेळाडूंच्या सर्रास बंदी घातली आहे। प्रशिक्षक, खेळाडू आणि पालकांमध्ये यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने पुणे मनपा क्रीडा अधिकारी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे यांना भेटून निवेदन देण्यात आले। क्रीडा विभागाच्या पत्रानुसार मैदानातील सिंथेटिक ट्रॅकचा दर्जा तपासणी महत्त्वाची आहे। लहान मुलांच्या अतिवापराने सनस मैदानावरील ट्रॅक खराब झाला आहे असे बोलणे उचित नाही। ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या खापर या बालकांच्या डोक्यावरती फोडू नये। हा ट्रॅक बनवण्यामध्येच भ्रष्टाचार झाला आहे का हे पाहणे महत्त्वाचे वाटते, कारण 2 वर्षात जर ट्रॅक खराब झाला असेल तर नक्कीच काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल। त्यामुळे त्याची तत्पर चौकशी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत व्हावी अशी मागणी शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी केली। सध्या राज्यस्तरीय अनेक स्पर्धा चालू आहेत आणि सराव बंद आहे, हा खेळाडूंचा अपमान आहे। मैदानात अनेक सुविधांमध्ये त्रुटी आहेत। महिला खेळाडूंना चेंजिंग रूम नाहीत, खेळाडू प्रशिक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे, त्यामुळे पालकांना स्पर्धकांना त्रास होतो। आरोग्याच्या दृष्टिकोनातून टॉयलेटमध्ये लाईट पाण्याची सोय असणे आवश्यक आहे। मैदानाचे मुख्य गेट बंद करून सारसबागेसमोरील दरवाजाने पालकांना मुलांना जावे लागते, तिकडे बागेमुळे ट्रॅफिक, पार्किंग अशा अनेक समस्या आहेत। त्यामुळे मुख्य दरवाजा तत्पर सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष डॉक्टर मदन कोठोळे यांनी केली आहे। लहान मुले जर खेळापासून वंचित राहिली तर मोबाईलच्या नादाला लागून आरोग्याच्या समस्या मोठ्या वाढू शकतात। सनस मैदान मध्यवर्ती भागात असल्यामुळे पुण्यातील अनेक लहान मुले व मोठे खेळाडू येथे ॲथलेटिक्स खेळ प्रकार शिकण्यासाठी येत आहेत। 15 दिवसांपासून सराव बंद असल्याने 10 वर्षाखालील खेळाडूंच्या पालकांमध्ये खूपच नाराजगी आहे। जर हा निर्णय लवकरात लवकर मागे घेतला नाही तर पालक, प्रशिक्षक, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष डॉक्टर मदन कोठोळे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शंकर थोरवे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे, शेखर पवार, राष्ट्रवादीचे संदीप काळे, शिवसैनिक निलेश वाघमारे, विजय जोरी, राजेश शेलार, विजय धाडवे उपस्थित। नमस्कार। पुणे महानगरपालिकेचा तालिबानी निर्णय, एकदम तालिबानी निर्णय, क्रीडा विभागाने पुणे शहरामध्ये मध्यवस्तीत असणारं सनस ग्राउंड गेले 15 दिवसापासून 8 तारखेपासून बंद ठेवलेला आहे। बंद का ठेवलंय तर तिथल्या विद्यार्थ्यांची क्षमता कमी करायची काही कारणं दिलेली आहेत। एका शिक्षकांनी फक्त 25 विद्यार्थी प्रशिक्षकांनी शिकवायचे। ऑलिम्पिकमध्ये 72 क्रीडा प्रकार आहेत। एका प्रशिक्षकाने जर 72 क्रीडा प्रकार आहेत तर 25 पोरांमध्ये काय अर्धे क्रीडा प्रकार वाटायचे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। नक्की मग किती प्रकार घ्यायचे? नक्की नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सांगितलं होतं 2036 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त मेडल हे भारतीयांचे असतील आणि भारतामध्ये हा सोहळा आयोजित होईल। पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने मोदी साहेबांच्या स्वप्नांवर पाणी ओतायचं काम केलेलं आहे। इथं त्या सनस ग्राउंडवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे क्रीडापटू खेळतात, अनेक लहान मुलं खेळतात। मोबाईलमध्ये गुंतलेल्या तरुणाईला, मोबाईलमध्ये गुंतलेल्या लहान मुलांना कुठेतरी व्यायामाची आवड लावण्यासाठी ते पण ॲथलेटिक्सच्या माध्यमातून त्या मैदानावर, सनस मैदानावर शिकवलं जातं। आणि पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने नक्की यामध्ये लावलंय का? कशासाठी हे बंदी आणली मुलांवर? 15 दिवस झालं मुलं सरावापासून लांब आहेत। सराव म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लेवलच्या, राज्यस्तरीय लेवलच्या स्पर्धा चालू आहेत। या स्पर्धांमध्ये मुलांना सराव करता येत नाही, म्हणजे क्रीडापटूला जर सराव करता आला नाही तर तो त्या स्पर्धेमध्ये कसा विजेता ठरेल? म्हणजे पुण्यातल्या सगळ्या क्रीडापटूंवर पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने एक प्रकारे अन्याय केलेला आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वांनी पत्र दिलेलं आहे। शिवराज द्राक्षे डबल महाराष्ट्र केसरी हे पुणे विभागाचे आपले महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आहेत। त्यांनी याच्यामध्ये मी लक्ष घालतो आणि तत्पर 12 तासात मैदान क्रीडापटूंसाठी आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खुलं करतो असं मला आश्वासन दिलेलं आहे आम्हा सर्वांना। पण या अधिकाऱ्यांनी हा तालिबानी निर्णय काढायचा अध्यादेश काढलाच कसा काय? हा सर्वात मोठा माझा यामध्ये मला प्रश्न आहे। आता याच्यामध्ये एक झालेला भ्रष्टाचार पण तुम्हाला सांगतो। 15 वर्षापूर्वी 15 वर्ष टिकलेलं तिथं सिंथेटिक मॅट आहे, जे 8 लेनचा आहे, 400 मीटरचा आहे, जे राष्ट्रीय लेवलचे खेळाडू त्याच्यावर खेळतात। आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲथलेटिक्सचा ट्रॅक बनवला गेलेला आहे तिथं, जो 15 वर्ष टिकला होता। खासदार सुलेश करमाडे यांनी बनवला होता। मागच्या 1.5-2 वर्षापूर्वीच तिथं पुन्हा हा
ट्रॅक बनवण्यात आला होता सिंथेटिक. तुमच्या माहितीसाठी अंक तो मागच्या वेळेस 15 वर्ष टिकला, यावेळेस तो 1.5-2 वर्षामध्ये कसा काय फाटला, तुटला. म्हणजे ह्याच्यामध्ये पण एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जर ॲथलेटिकचा ट्रॅक जर फाटत असेल, तुटत असेल, खराब होत असेल, तर ठेकेदारांनी, त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून केलेला भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचार पण बाहेर आला पाहिजे आणि आम्ही हा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत लवकरच. आणि यांनी जर हे मैदान खुलं केलं नाही विद्यार्थ्यांसाठी, तर पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही पालक, प्रशिक्षक आणि सर्व या स्थानिक इथले नागरिक आणि सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मिळून जन आंदोलन उभारणार आहोत.